नमस्कार, लक्ष्मण टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सध्या आलेलो आहोत पुण्यात आणि पुण्यावरून जात आहोत आपण रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी. आणि माझे मित्र सर्व परिवार आहेत आणि सर्वजण एक अत्यंत शिस्तप्रिय आणि एक चांगल्या पद्धतीने आम्ही किल्ला सर करणार आहोत. आणि माझा मित्र राजे ही घोषणा देईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आता आम्ही आमच्या ट्रॅव्हलर गाडीमध्ये बसणार आहोत. पहिला नंबर कोण? हा चल बाला. अरे त्याचा पहिला नंबर. हा चल चल ये. हा ये. चला चला लवकर. तर आम्ही सध्या निघालेलो आहोत. आमचा ड्रायव्हर दादा कुठे गेला? तर आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो होतो आणि हे आमची पोरांची गँग आहे. गँग मध्ये आम्ही ऑर्डर केले होते. इकडे आम्ही ऑर्डर केले होते 13 जणांमध्ये 13 पोहे मागितले होते. नंतर टोटल नंतर किती झाले सध्या आपले पोहे? 75 पोहे झाले आणि भजे 5 भजे आणि दुसरं दह्याच्या वाटा 26 वाट्या दह्याच्या वाटा होता. आणि हे बघा आमच्या वाट्या एवढ्या हे झालेल्या आहेत. पाणी बॉटल 8 आणि टोटल हिसाब ठेवायला आमचा मालाचे सगळं जे हिसाब किताब आहे याला हे जेवढे वाट्या आहेत आमचं बिल एका गोष्टीवर माफ होणार आहे. सगळ्या वाट्या जे प्लेट होत्या जशा तशा ठेवून द्यायच्या तर आमचं सगळं बिल माफ होणार आणि याची जबाबदारी घेतलेली आमच्या बालाजी. तर सध्या आपण आलेलो आहोत किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून आपण हा किल्ला सर करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. चलो, तर आम्ही हा आता किल्ला सर करत आहोत. हे आमचे मित्र आणि इथं महत्वाची सूचना लावलेली आहे. 28 व 29 मे रोजी हा किल्ला बंद राहील आणि आज आम्ही आलेलो आहोत. आमचं हे नशीबच, कारण आमची बेजारी झालेली नाही. तर सध्या आम्ही आलेलो आहोत किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ. इथं दिलेलं आहे किल्ले रायगड आणि आम्ही एक तास झाले चालत आलो तेव्हा आम्हाला हा दरवाजा लागलेला आहे. अजून बराच वेळ आम्हाला हा किल्ला सर करायचा आहे. तर आम्ही जात आहोत वर. दरवाजा मुख्य आणि आतापर्यंत 58 किल्ले सर करणारा माझा मित्र राजे या दरवाजापाशी एक गर्जना करणार आहे. आपण सर्वजण त्याला साथ देऊ. महाराज गणपती गजाशिवपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वर्जित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पतये हर महादेव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आम्ही आता आलेलो आहोत महादरवाजा आणि महादरवाजा इथं आल्यानंतर आपल्याला तिकीट काउंटर आणि तिकिटाची किंमत आहे 25 रुपये. तर आम्ही 13 जण आहोत. तिकीट जास्त बोललेलो आहोत. धन्यवाद. तर आता इथून खरी सुरुवात झाली आहे किल्ल्याची. चला. आणि आम्ही
जसं आपण किल्ल्याच्या जवळ जात चाललो त्याचप्रमाणे हे ढग बघू शकतात की अगदी आम्ही ढगामध्येच आहोत आणि ह्या पायऱ्या सुद्धा दिसत आहेत, पण याच्या पुढं खालच्या जे पायऱ्या आहेत इथून दिसत नाही. अजून किल्ला एक अंदाजे माझ्या मित्राचे किती वेळ लागेल आपल्याला जायला? आता 15 मिनिटे 15 मिनिटे. आणि मित्र किती किल्ले तू सर केला आतापर्यंत? 68. आणि या किल्ल्याला किती वेळ झाला? त्यावेळेस आता 6वी वेळ. जगदीश्वराचं मंदिर पण आहे, त्याचे पण आपण दर्शन घेऊ. ओके चला. आणि हे दृश्य तुम्ही बघू शकतात की आम्ही संपूर्ण ढगामध्ये आलेले आहोत आणि सगळीकडे धुकंच आहे. आणि हे माझा मित्र त्याच्या मित्राला घेऊन येत आहे. आम्ही दरवाजातून वर आल्यानंतर इथे जे आहे हत्ती तलाव आहे. हत्ती तलाव गळती काढण्याच्या क्षेत्रात थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे. आणि हा हत्ती तलाव जो आहे या धुक्यामुळे दिसत नाही. तर सध्या आम्ही तब्बल 2 तास चालून अखेर किल्ले रायगडावर आलेलो आहोत. आणि आल्यानंतर इथे शिलालेख आहे आणि हे शिलालेखावर काय लिहिलेलं आहे बघूया. रायगड किल्ला अंशांश सह्याद्री पर्वत रांगेतील दुर्गम पर्वत भागावर बांधलेला दुर्गेश्वर रायगड रायरी म्हणून ओळखला जात असे. आणि याच्यामध्ये माहिती दिली आहे माझ्या कॅमेरा थोडं झूम करा. तर आणि हे दुःख जे आहे आम्ही आल्या संपूर्ण संपलेलं आहे. आणि हे रायगडावरील दृश्य आपण बघू शकता. आलेलो आहोत किल्ले रायगडावर. आणि हे जे ठिकाण जे आहे बाजारपेठ, याच्याविषयी माझा मित्र सांगेल. तर बाजारपेठेविषयी सांगायचं झालं तर ह्या रायगडावरती बांधलेली बाजारपेठाचं जे ठिकाण आहे, जी हाईट केलेली आहे ती आहे आपल्या घोड्याच्या हाईटनुसार. म्हणजे प्रत्येक जण आपला घोडा घेऊन येऊ शकेल आणि त्यानुसार बाजारमध्ये जी काय खरेदी आहे ती खरेदी करू शकतो. जसा हा बाजारपेठेचा भाग बघितला तर आपले व्यापारी वगैरे सर्व या ठिकाणी बसत होते आणि घोड्यांनी पूर्ण हा बाजार तसा हा पूर्ण परिसर बाजारपेठ बघून आता आम्ही चालेल आलेलो जगदीश्वर मंदिराजवळ आणि जाणार आहोत. मंदिर आपण पाहून आता आलेलो आहोत. हा, महाराजांच्या समाधीस्थळी आलेले आहोत. सर्वजण या ठिकाणी नतमस्तक होऊ. आणि इथे दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसन झाले. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस चौथऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृती प्रित्यर्थ अष्टकोनी चौथरा आणि मेघडंबरी उभारण्यात आली आहे. आपण बघू शकतात हा
समाधी आणि याच्या पाठीमागेच जे की या वाघ्या कुत्र्याचा मागील काही दिवसापासून एक वाद चालू आहे, हीच समाधी वाघ्या कुत्र्याची आहे. याच्याविषयी छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा एक पत्र लिहिलं होतं पुरातत्व खात्यास हटवण्यात येण्यासाठी. पण या ठिकाणी आता इथून इकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे प्रशासनातर्फे आणि इथे बंदोबस्तासाठी महाराष्ट्र पोलीस सुद्धा तैनात केलेले आहे. तर मग आता महाराजांना आपण नतमस्तक होतो. गडाचा राजा, राजांचा गड, किल्ले रायगड तुम्हाला कसा वाटला? नक्की तुमच्या प्रतिक्रिया लक्ष्मण टॉक्सवर कळवा. धन्यवाद.